नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये असे होणार की अस्मिता ही काही ना काही प्लॅन करून पूर्णाई आजीच्या मनात सायलीविषयी विष पेरत असते आणि आता तर तिने सायलीमुळे अर्जुनच्या जीवाला धोका आहे हे कानमंत्र तिने पूर्णाई आजीला दिलेला असतो आणि पूर्णाई आजीला सायली विरोधी भडकून दिलेले असते की जोपर्यंत ही सायली घरात आहे तोपर्यंत आपल्या अर्जुन दादाच्या जीवाला धोका आहे। त्यामुळे पूर्णाई आजी ही सायलीचा रागराग करत असते आणि सायलीला वाटेल तसे बोलून आरोप करत असते। तेव्हा मात्र अस्मिताला खूप आनंद होत असतो। तिला आता असे वाटत असते की सायली लवकरच या घरातून जाईल आणि पूर्णाई तिला घरातून नक्की बाहेर काढेल, कारण आपल्या नातवाच्या जीवाला हिच्यामुळे धोका असलेला पूर्णाई आजी सहन करू शकणार नाही। आणि एकीकडे पूर्णाई आजीने सांगितलेले असते की अगं कल्पना, मी जे काही आपल्या प्रतिमाला वचन दिले होते ते वचन ह्या मुलीमुळे मी पूर्ण नाही करू शकत ग। तन्वीला आपल्या घरची सून बनवायचे होते, पण ह्या मुलीमुळे आपलं सर्व काही हे विस्कटले आणि आता मला प्रतिमाने साक्षात स्वप्नात येऊन दृष्टांत दिला, त्यामुळे माझे आणखीनच टेन्शन वाढले आणि प्रतिमाच्या जीवाला काय वाटत असेल की आपण तिला दिलेला शब्द पाळला नाही, तिला किती वाईट वाटत असेल, ती कुठे असेल तिकडे। अस्मिता मात्र त्यामध्ये आणखीन भर टाकून पूर्णाई आजीला सायली विरुद्ध भडकवत असते। अस्मिता काही ना काही प्लॅन करत असते आणि प्रियाची म्हणजे तन्वीची ती साथ देत असते, त्यामुळे सायलीला नेमकं त्रास होईल असे ती वागत असते आणि सायली कधी या घरातून जाईल अशी याची आतुरतेने ती वाटच बघत असते। तेव्हा मात्र अस्मिता एक प्लॅन करते आणि त्या जोगतिनीने काय सांगितले की अर्जुन आणि सायली हे नवरा बायको असल्याचे नाटक करतात, मग आपण त्यांचे हे नाटक सर्वांसमोर आणू, नेमकं ते काय करतात काय बोलतात हे सर्व आपण ऐकायला नको का? त्यामुळे आपल्याला काहीतरी धागाधोरा लागेल आणि या सायली विरोधी नक्की तिला घराबाहेर काढण्यासाठी आपल्याला पुरावा मिळेल। तेव्हा मात्र ही जी काही अस्मिता असते ती प्रत्येक शब्द ही ऐकण्याचा प्रयत्न करत असते, म्हणजे ते सुद्धा चोरून। सायलीला माहीत असते की अस्मिता ही चोरून सर्व काही ऐकत असते आणि अस्मिता मला कायम त्रास देण्याचा प्रयत्न करते। मी अस्मिताला माझी एक छोटी बहीण मानले तरीसुद्धा अस्मिता माझ्याबरोबर कधीच अशी चांगले वागत नाही, असे सायली अर्जुनला म्हणत असते। तेव्हा मात्र सायलीला आठवते की जोगती नाईने काय सांगितलं की अस्मिताचं हक्काचं घर येथे नाही तर तिथे सासरच्या घरी आहे आणि तिथेच तिला हक्काची जागा मिळू शकते, म्हणजे अस्मिता तिकडे सुखात राहू शकतात। हे सर्व तिला आठवल्यानंतर सायली ही अर्जुनला म्हणते की अस्मिता ताई कायमच आपल्या घरात राहतात आणि त्यांच्या नवऱ्यांचा त्यांच्या सुखी संसाराचा विचार त्या का करत नसेल? त्यांना काही काळजी वगैरे काही वाटत नाही का? त्या कायम इकडेच राहतात। सायली विचारते की अर्जुन सर, अस्मिता ताईंचे मिस्टर कुठे असतात? तर अर्जुन सांगतो की अस्मिता ताईंचे मिस्टर हे परदेशात असतात आणि काही ना काही कामासाठी त्यांना बाहेरगावी राहावीच लागते। तर सायली म्हणते की ते जरी परदेशात असले तर त्यांचे आई वडील यांची काळजी घेणे आपल्या अस्मिता ताईंचे कर्तव्य आहे, म्हणून अस्मिता ताईंनी त्यांच्यासोबत असणे खूप आवश्यक आहे। तर अर्जुन म्हणतो की अगं ती अस्मिता नावाची ती थोडंच कुणाचे ऐकणार का? आणि त्यांचा संसार आपल्या घरामध्ये राहून कसा होणार? जोगतीनाई काय म्हटली हे तुम्हाला आठवते का? त्या फक्त त्यांच्याच घरी सुखात राहू शकतात, इथे आपल्या संसारात त्या लुडबुड करण्याचा प्रयत्न करत असतात, काही ना काही त्या प्रयत्न आपल्यामध्ये सुद्धा भांडण लावण्याचा करत असतात। मात्र पूर्णाई त्यांना कायम पाठीशी घालत असते आणि पूर्णाईच त्यांना सासरी जाऊन देत नाही, पण आई आणि तुम्ही पुढाकार घेऊन पूर्णाई आजीला समजावले पाहिजे। मी जर बोलायला गेले तर पूर्णाई आजीला खूप राग येईल आणि अस्मिताला सुद्धा खूप राग येईल आणि काही ना काही त्या मला त्रास देण्याचा नक्की प्रयत्न करतच असतात। त्यांना मी घरात नकोसी आहे हे मी चांगले ओळखलेले आहे, म्हणून त्या तन्वीची साथ देत असतात। तेव्हा मात्र अस्मिता हे बोलणे चोरून ऐकत असते आणि सायलीच्या लक्षात येते की काचेवर काहीतरी सावली पडली म्हणजे नक्की कोणीतरी बोलणे आपलं चोरून ऐकते। सायली लगेच अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, ते बघा अस्मिता ताई आपले बोलणे कसे चोरून ऐकतात आणि आपल्या दोघांवर कायम त्यांचे लक्षच असते, आपल्याला त्रास देण्याचा कायम त्या प्रयत्न करतच असतात। तर अस्मिता लगेच ही तेथून निघून जाते, कारण तिला सुद्धा समजलेले असते की सायलीने नेमकं आपल्याला बघितले असणार।
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीही सायली भाजी मार्केटला आणण्यासाठी निघलेली असते। अर्जुन मात्र तिला काही जाऊन देत नसतो, परंतु सायली म्हणते की मी कुसुमला घेऊन जाते आणि नक्की मी काही लवकरच घरी येईल असे ती अर्जुनला सांगत असते। अर्जुन काही ऐकायला तयार नसतो। अर्जुन म्हणतो की थांब सायली, मी सुद्धा तुझ्याबरोबर गाडीतून येतो, आपण दोघे जाऊयात आणि भाजी घेऊन येऊयात। तर अर्जुन सुद्धा सायलीबरोबर गेलेला असतो आणि त्याचवेळी सायली आणि अर्जुनच्या अगोदर अस्मिता सुद्धा तेथेच आपल्या नवऱ्याला भेटण्यासाठी आलेली असते, कारण त्याने फोन करून अस्मिताला अगोदरच बोलावून घेतलेले असते। तेव्हा मात्र सायलीचे लक्ष अस्मिताकडे जाते आणि अस्मिता ताई नेमकं कुणाशी बोलतात म्हणून सायली ही चोरून सर्व बघत असते। तेव्हा मात्र तो अस्मिताचा नवरा असतो आणि तो अस्मिताला धमकवण्याचा प्रयत्न करत असतो की तुला किती वेळेस सांगितलं की मला पैशाची गरज आहे आणि तू मला पैसे का देत नाही। अस्मिता म्हणत असते की नाही, आत्ता सध्या माझ्याकडे पैसे नाही। तेव्हा लगेच अस्मिताचा नवरा आहे तो अस्मितावर हात उगारतो। तेव्हा मात्र सायली विचार करते की अस्मिता ताईंचा नवरा तर बाहेरगावी आहे, मग ह्या नक्की भेटण्यासाठी कुणाला येतात आणि हा यांचा नवरा आहे की नाही हे आपण जाणून घ्यायला पाहिजे। म्हणून सायली ही अर्जुनला विचारत असते की अर्जुन सर, प्लीज मला अस्मिता ताईंचा नवऱ्याचा एखादा फोटो दाखवता का। तेव्हा अर्जुनने तो फोटो दाखवल्यानंतर सायलीच्या लक्षात येते की तो दुसरा तिसरा कोणी नसून अस्मिता ताईंचा नवरा होता। मग त्या घरच्यांची खोटं का बोलले असेल की त्यांचा नवरा कुठेतरी बाहेरगावी काम करतो, जॉबला आहे आणि अस्मिताचा नवरा हा इतका नोकरीला असताना त्यांच्याकडे पैशाची मागणी का करत असतो, त्यांना का धमकावत असेल, असे प्रत्येक प्रश्न सायलीला पडतात। तेव्हा मात्र सायली ही अर्जुनला तेथे काहीच सांगत नाही। घरी आल्यानंतर कल्पनाला हे सर्व झालेला प्रकार सांगते आणि अस्मिता ताई आपल्याशी खोटं का बोलतात, त्यांचा नवरा येतेच आहे आणि मग तो बाहेरगावी राहतात असे खोटं का सांगितले असेल, म्हणून सायली ही अर्जुन आणि कल्पनाला सर्व काही सांगते। तर अर्जुनसुद्धा विचार करतो की अस्मिता ताई आपल्याशी का खोटं बोलत असेल की तिचे मिस्टर हे बाहेरगावी असतात आणि ती मुद्दाम या घरामध्ये राहण्यासाठी तर हे खोटं बोलत नसेल ना, आणि ती त्याला वारंवार पैसे का देत असेल, या सर्वाचे कल्पना आणि अर्जुन यांना टेन्शन येते। तेव्हा आता या सर्वाचा जाब ते अस्मिताला विचारणार असतात। तर अस्मिता नेमकं आता काय उत्तर द्यावे, कारण अस्मिताला सायलीने रंगेहात पकडलेले असते आणि आपल्या सायलीला घराबाहेर काढण्यासाठी निघालेली अस्मिताचे एक खूप मोठे असे भयानक सत्य सायलीने पकडलेले असते। तेव्हा आता अस्मिताला तिच्या नवऱ्याच्या ह्या त्रासातून मुक्त करण्यासाठी सायली तो सुद्धा प्रयत्न करणार आणि अस्मिता घरच्यांशी किती खोटं बोलते आणि सायली विरुद्ध पूर्णाई आजीचे कसे कान भरत असते, हे सर्व सत्य आता लवकरच सायली सर्वांसमोर सांगणार असते। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।